मी पहिला लहानपणी यायचे ना तर ह्यांना जास्त बोलत पण नसायचे कारण मी तरी कुठं बोलत होतो हिला. कोणी अक्षय लहानपणी होता का, आम्ही शाळेत जायचो ना त्या टायमाला मुली पण त्याला खूप लाईक करायचे त्या मला. आग लावायचं बघायला का मला नागासारखं दिसायला लांबून. वरून सोड वरून. हात लाव थोडं नॉर्मल हात लाव फक्त. ए पोरी इकडे काय. हॅलो फ्रेंड, तर शुभ सकाळ सगळ्यांना. परत एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला नवीन ब्लॉगची सुरुवात बघा आपल्या गल्लीमधनं होत आहे. बघा इकडे बघा आपली वॅगनर इकडे उभं केलेली आहे. आपली दुकान पण इथंच आहे. आणि सकाळचं वातावरण एवढं भारी आहे ना सध्या मित्रांनो, म्हणजे खूप छान असं वातावरण झालेलं आहे. सध्या आभाळ एवढं फुल आले ना आमच्याकडे, खूप म्हणजे खूप आभाळ आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इकडे बघा दीदी झोपेतनं उठली आहे बघा आमची खुशी. इकडे का ते बघा तिचा अवतार बघा झोपेतनंच उठली आणि अभ्यासाला बसली, कारण तिचं संध्याकाळी एक पेज अभ्यास करायचं राहिलं होतं, त्यामुळे ते अभ्यासाला बसली आहे बघा इथं. आणि हा तर तुम्ही पाहू शकता इकडे काय करतोय. अनुष्काचं चालू आहे इकडे काम. अनुष्का गिरणीमध्ये दळण घेण्यासाठी आली होती बघा. गिरणी जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे आमची, इथले इथंच गिरणी आहे. तर दळण घेण्यासाठी आली होती. तिला स्वयंपाक पण करायचा ना, सकाळ सकाळी चिवला डब्बा बनवायचा आहे. 8:30ला चिवला शाळेत जावं लागतं, 8:30 पावणे 9ला. देऊन टाक त्याचं देऊन टाक. चला येतील ते. चल चहा बनवलं तू. दळण आणायला जाते आणि 10 मिनिट तिकडंच टाइम घालती. असं चालू आहे हिचं. नाही बिस्किट पुढंच घेऊन ये, लॉलीपॉप नको घेऊ. हा काय घ्यायचं तुला. गेला का सर तू सर. हा घे. काय घ्यायचं पटकन सांग. काय घ्यायचं काय घ्यायचं मला सांग आधी. बरं पप्पा त्याला बिस्किट द्या. बिस्किट पुढे द्या. हा बिस्किट काय घ्यायचं सांग ना मग तुला. चल घे काय घ्यायचं. इथं बस. हां हां द्या काय द्यायचं. घे घे लवकर. काय पाहिजे तुझ्या हाताने घे. काय पाहिजे घे लवकर. ह्याची सकाळ सकाळी काही नाही तरी अशी नकरी चालू असतात बघा. सकाळ सकाळी झोपेतून उठला ना, काय फुटाने घ्यायचं का ते घ्यायचं आणि बस खाली. घे एकच घे. कधी नाही ते एवढं सकाळ सकाळी आज लवकर उठलो ना आम्ही. खूप म्हणजे खूप लवकर उठलो बघा, कारण की लवकर तर मला उठायला लेटच होतं. मला सगळ्यात जास्त म्हणजे 6-6:30 वाजता, पण आज मी जवळपास 5:30 वाजता उठलो बरं का. कारण की 1 तास आधी उठलं म्हणायचं. ही लवकर उठते 5-5:30ला उठते. हिचं काम चालू वगैरे असं चहावर चालत. ते बंद कर. हिचं लवकर उठलं कारण हिच्या मागे पण भरपूर सारे काम असतं. हिला सगळं कामावरून शॉपवर यायचं असतं. बघू. अरे वा. आमच्या खुशीचं अक्षर कसं आहे एकदा सांगा बरं सगळ्यांना कमेंट्स करून. हे बघा खुशी आता सध्या आमची 3rd आहे आणि तिचा अभ्यास कसा आहे एकदा सांगा. दिदू हा काय शब्द आहे वाचून दाखवते. कष्टाळू. आणि ह्याचं नाव काय आहे. आय एम अ वेअर बर्ड. गुड गर्ल. ब्लॉगची सुरुवात आम्ही घरूनच केली, पण आज अचानकच आमचा प्लॅन बदलला आणि आम्ही चाललो बाहेर फिरायला. पहा माझा लुक कसा वाटतंय कमेंट करून सांगा. आणि ह्यांनी चालू आहे ह्यांची ड्रायव्हिंग आणि रस्ते तर इतके डेंजर आहेत. आम्ही बाहेर फिरायला चाललो. बाहेरचं वातावरण इतकं भारी आहे, एकदम मस्त आहे वातावरण. असं पाऊस पडायसारखं झालेलं आहे. पाऊस आमच्याकडे 8 दिवस झाला नाही. पाऊस पडायचं काही पण आभाळ आले ना, वातावरण तसं झालंय. आणि आम्ही फिरायला जायचा प्लॅनिंग ठरवला. आणि आमच्या सोबत आलेले ह्यांचे फ्रेंड्स हे आमच्या व्हिडिओ मध्ये कधी तर असतात, हुकून चुकून असतात. तर चला मित्रांनो आम्ही कुठं जाणार आहोत काय जाणार आहोत तुम्हाला कळणार आहे. पण अशा ठिकाणी जाणार आहोत एकदम भारी, मन प्रसन्न होईल अशा ठिकाणी. अचानकच प्लॅन बनवला कारण की चला म्हटलं आज थोडंफार जावं. कारण काय झालं होतं माहितीये का, 2 दिवस झाला आमच्याकडे पाऊस पडला होता. सध्या 2-3 दिवस झाला पाऊस नाहीये, तर वातावरण थोडं चांगलं झालं असेल. थोडंसं हा बाहेर फिरायला गेल्यानंतर ना थोडंसं भारी वाटतंय आणि लोकेशन पण छान वाटते. तुम्हाला पण पाहायला भेटतंय आमच्या गावाकडलं वातावरण वगैरे. तुम्हाला खेड्यातलं वातावरण फुल दाखवतात. काल तर दाखवलं होतं, बऱ्याच जणांना आवडलं होतं, छान होता सीन. आणि चला आता भेटू आपण पुढे गेल्यानंतर. पहा आमच्या गावाकडली शेती आणि सुंदर असं आभाळाचं वातावरण. असं वातावरण तुम्हाला खेडेगावामध्येच पाहायला भेटतंय. खूप छान असं वातावरण आहे. हे पहा हे असं खेडेगावामध्येच पाहायला भेटते. कसलं सुंदर असं वातावरण आहे. गावाकडली शेती, गावाकडले माणसं एकदम भारी असतात. पोचलो आम्हाला जिथं जायचं होतं. इथलं वातावरण इतकं भारी आहे, एकदम मन प्रसन्न व्हायसारखं वातावरण. तुम्ही पाहू शकतात माझ्या मागं कसलं सुंदर असं. इकडल्या साईडला गोदावरी नदी आहे मित्रांनो. चला आता आपण तिकडे जाऊया. अरे बाप कसलं भयानक असं पाणी आलेलं आहे. आपण गेलो
हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गोदावरी नदी आहे ही, आणि पाऊस आमच्या गावाजवळूनच जाते. पाऊस पडे अजून जास्त पाणी वाढून असे लईच वाढलं नाही हे, किती जवळ पाणी आले बघा ना. हा नाही पुढं बंधारा आहे. बरेच दिवस झाला ना आलतो तेव्हा. ह्या सगळ्या खालच्या पायऱ्या पूर्ण पायऱ्या हे बघा बंधारा इथे मित्रांनो, तुम्हाला बंधारा दाखवतो मी. एवढ्या अंधारात दिसत नाही कुठे ठेवतो. हे बघा दिसला बंधारा, अंधारा? हे बघा बंधारा ग, अंधारा नाही. इथं बंधारा आहे बघा मित्रांनो. पाणी आता कसं एकदम फुल, सध्या नाशिकला फुल पाऊस चालू आहे, त्यामुळे इकडे फुल असं पाणी आलेलं आहे बघा. कार्यक्रम होईन आपला कार्यक्रम. लय पाणी आले ह्या वेळेस, जास्त पाणी आले. आम्ही 8-10 दिवसापूर्वी आलतो ना दर्शन करण्यासाठी. एक काहीतरी होतं बघा, एकादशी काहीतरीच होतं, आपण आलो होतो तो त्या टायमाला ना. सगळ्यात लास्टच्या ज्या पायऱ्या होत्या का तिथं आम्ही खाली इथून कमीत कमी 6-7 पायऱ्या खाली होतं बघा, त्या तिथं होतं 6-7 पायऱ्या पाणी खाली होतं तिथपर्यंत. पाणी घ्यायला आता खूप सारं पाणी वाढलेलं आहे. आणि आता कसं श्रावण महिना पण चालू झालेला आहे, त्यामुळे आम्ही इथं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे बघा इथं. आता मी ह्याच्यात उडी मारणार आहे बघा. आता तुम्हाला एक मस्त सीन दाखवतो, आता बघा तुम्ही. नाही उडी मारणार, तिथंच अलीकडंच उडी मारणार आहेत, कारण की इतकं पाणी आले ते लांबूनच म्हणले की लय पाणी आले बाबा. मलाच जाताना म्हणले की वरी होईल, त्यांना लय भीती वाटते. मंदिरामध्ये पोहोचले बघा. चला दर्शन वगैरे घेऊया आता. हा कुठला? हे बघा फोटो कसला भारी काढला, दिसतं का? थांब, मी तुला म्हणलं होतं तसं लोकेशन घ्यायचं असतंय, फोटोग्राफर आहे. चला या. हर हर महादेव. आता काहीच गर्दी नाही. हा? काय आता दोन यायचेच ना, पापी माणूस हे काय तर चालू आहे ना महाराजचं चालू आहे मस्तपैकी काम. हो दह्याने हे बघा मित्रांनो, महादेवाची पिंडीची जी मूर्ती आहे का, त्याची दह्याने वगैरे आंघोळ घालणं चालू आहे म्हणायचं, साफ करणं थोडं. हो महाराज बरोबर आहे ना? आम्ही पण परसात खाऊन जातो, काय काळजी करू नका तुम्ही. बरं बरं ठीक आहे. हां श्रावण सोमवार चालू झालेले आहे, श्रावणचा महिना चालू झालेला आहे, त्यामुळे आज काहीतरी कार्यक्रम असतो. काल आमुष होती बरोबर आहे? आज काय होतं? आज आमोशीची पंगत कीर्तन हे झालं. हां हां सकाळी पाणी घालून गेलो, मग निर्मा हे आणली पुरीची तांबी, आणि आता लावली धुवून थोडी मध्ये बसीत असतात ना. बरोबर ते आज घ्यायला काढी ना आमची. बरोबर आहे ते पण. पूर्ण व्यवस्थित कर. हे बघा मित्रांनो, अनुष्काला मूर्ती धुण्यासाठी लावलं आहे आम्ही. एकदम मोठी चमकच आली आहे बरं का पहिल्यापेक्षा. हे बघा एकदम चमक आली. वरून सोड, वरून हात लाव थोडं नॉर्मल हात लाव फक्त. ए पोरी इकडे काय? एकटीच इकडे बसलेली डचकली. इथं मंदिरापाशी थोडा प्रसाद होता मित्रांनो. हे बघा मी प्रसाद खाण्यासाठी तिकडे गेलो होतो. घे 2 खास खाऊन घ्या अगोदर. इकडे जास्त करून पाणी पी आता. हे पाणी पी ना, पाणी पे. तुम्ही खाल्ला मी थोडा खाल्ला मी. आकाश बसला जेवायला, त्याला म्हणलं जेवण करून घेतो अगोदर पहिलं. पुन्हा महादेवाची मूर्ती पण धुता आली, कारण की श्रावण सोमवार मध्ये इतकी गर्दी असते ना, गर्दी भरपूर त्या असते. टायमाला हा दर्शन करायला सुद्धा असं एवढं शांत ह्याच्यात भेटत नाही. आज आम्ही महादेवाची मूर्तीला आंघोळ वगैरे घातली, आणि त्यानंतर आम्हाला प्रसाद पण भेटलाय खायला. इथं सकाळी आमुषा, काल आमुषा असल्यामुळे कसं आज जेवायला पण होतं. इथे श्रावण सोमवार चालू झालेला आहे, पहिली आमुषा काहीतरी असल्यामुळे ते जेवायला पण केलं होतं. शिराभात कढी. ते बघा आता अनुष्का खाते इकडे शिरा. मी तर खाऊन आलो तिकडनं. ही इकडे फोटो घेत बसली, पण आले अचानक डचकवलं मी तिला, कारण एवढं भन्नाट वातावरण इथलं ना. ऐका ना, आज तिकडं पाणी वगैरे आले, त्यामुळे मला जास्त लांब जाऊन द्या ना. ती कोणती एक बायको आहे, मला नागासारखं दिसायला लांबून. हे बघा कसलं भारी लोकेशन दिसतंय तुम्हाला. व्हिडिओ फोटोशूट घ्यायचं तर कसलं खतरनाक वातावरण इथं. या कुणी आवर्जून नक्की जर आले ना तर नक्की इकडे या. टाकवरून आमच्या गावाजवळून लय झालं 5 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. तपेश्वर तपेनिमगाव म्हणून. आठवते का? हा हे का दोरे अजून बी सोडायचं का जाता ही दोरे बांधलेली. घरी घेऊन जावं लागेल ना आता. कवर ठेवायचं आहे. राहू द्या. माझा सोडण्याच्या नादा दुसऱ्या बायकांचे सोडते. ठीक आहे चल घे. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झाले, आणि विशेष म्हणजे फोटोशूट ना एवढे भारी झालेत ना आजचे, खूप म्हणजे खूप भारी झालेले बघा. आणि त्याचबरोबर आज आम्ही जेवण पण केलेलं आहे इथं. आता आम्ही निघतोय बघा घरी.
चला जायचं घरी मग आता. ओके चला. बघू अजून आता जाता जाता थोडंफार बघू इकडे इकडे फिरत जाऊया थोडंफार. चांगले चांगले लोकेशन बघूया. असेल तर ठीक, नाही तर मग नीट घरी जायचं. कॅमेरामध्ये हा जाऊ दे आता. हाय हा इथं बसून घ्यायची, तुला घे ना फोटो घ्यायचे असले तर. नाही नाही तसं नाही रे चला बाबा. आता निघायचं आपल्याला. काय म्हणलं? मत करी मी नाही चलू 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 ना तुला. वहिनी इथं बसवायचं. हां इथं वहिनी काय करते फोटो बघत बसते ना अशा मोबाईल मध्ये. आपले फोटो शूट केले किती भारी आले कसे नाही. बरं ये इकडनं चल. आमचे फोटोशूट वगैरे झालेत बघा. आता आम्ही निघायला लागलोय घरी. तर जाता जाता चला म्हटलं अजून 1-2 शूट घ्यावा राहिलेले. बस बस मोबाईल ठेवा. आता आम्ही निघालोय घरी बघा. वातावरण एवढं बेकार झालंय बघा. थोडं आता पावसाचं वातावरण झालेलं, आभाळ पण खूप आलेलं आहे बघा सध्या. सगळं आमचं फोटोशूट वगैरे झाले, दर्शन बी झाले चांगले आणि जेवण पण झालं म्हणायचं. थोडंफार खाल्लं, अनुष्कानं थोडंच खाल्लं, जास्त काही नाही खाल्लं. आणि आमच्या आकाशबाईंचं जेवणच केलं म्हणायचं होय. एकदम फुल. तुम्हाला दाखवतो वातावरण कसलं आहे. आभाळ किती आलं दाखवतो, म्हणजे एकदम काळं झर आभाळ झाले. हे बघा वातावरण दिसते तुम्हाला, एकदम काळं आभाळ झालेलं. असला पाऊस येणार, पाऊस जर आला ना लय भयानक असा पाऊस पडेल बाबा हे आता. पण तसं पण आपण गाडीत आहे, त्याला काय वाटणार नाही ना एवढं. मोटरसायकलवर आल्यावरच प्रॉब्लेम. मला काय वाटतं ह्या वातावरणात थोडासा पाऊस पण पाहिजे, म्हणजे पावसामध्ये 1-2 तरी फोटो शूट होते, एकदम भारी वाटण आल्यासारखं. ठीक लागलाय फोटोचा. तुम्ही आता फोटो बघू बघू हँग पण पाऊस नव्हता ना त्या टायमाला. पाऊस असल्यावर अजून 1-2 होते ना असं म्हणते मी. तर आता बराच उशीर झाला आम्हाला. कसा टाइम गेला म्हणून माहिती नाही आम्हाला. आता घरी जायला खूप उशीर झालेला आहे. आता जातो, जीव पण आलेले असणार आहे घरी आणि आमचा अंश पण उठलेला असेल. पहिलं लहानपणी असताना मी ह्यांच्या घरी यायचे ना सारखं सारखं. मित्रांनो, हा माझ्या मित्रामुळे अचानक विषय निघालाय बघा. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट सांगायला ह्यांच्या म्हणजे मम्मीचं त्यांचं सांगायला लागले, पण मी म्हणले मला माहिती, मी सारखं ह्यांच्या घरी यायचे लहानपणी असताना. आणि त्यावेळेला आम्ही आमच्या लग्नाच्या आधी म्हणजे असं चिडवायचे म्हणून मी ह्यांना जास्त बोलत नसायचे. कारण की म्हणायचे की हा ह्यालाच द्यायची मला असं म्हणायचे. लग्नाच्या अगोदर अनुष्का बी आमच्या घरी यायची बरं का. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज नाही झालं? लव्ह मॅरेज बी आहे आमचं. अरे पुन्हा पुन्हा सगळं पसंत करायला लव्ह लागले मॅरेज आम्हाला. सोबत अरेंज मॅरेज दोन्ही पण करून टाकलंय. म्हणजे म्हणजे ताणच नको म्हटलं. आता उगा सहज विषय निघालाय म्हणून म्हटलं तर सगळ्यांसोबत शेअर करावा. चलत राहत असं, त्याला काय असते लहानपणीची गोष्ट आणि राहील. मी पहिला लहानपणी यायचे ना तर ह्यांना जास्त बोलत पण नसायचे. कारण मी तरी कुठं बोलत होतो हिला. आणि मग तुम्ही तसं नाही, मग चिडवायचे म्हणून मला जास्त बोल वाटत नसायचं यांना. आता काय वाटत नाही. आता ह्यांनी फोन नाही उचलला की मग मी ह्यांना सांगत असते. तुमची ओळख कशी झाली दोघांची? आमची करावं ओळख लागलं सारखं असेल येणं बरोबर. झाल्यामुळं हा काय? हा. जास्त करून ह्यांची मम्मी पण माझा लाड करायच्या ना जास्त. पण तुमच्या दोघांमध्ये जास्त कोण कोणाला लाईक केलं? आयला तू तुला सिरियस प्रश्न विचारला लागला ह्यांनी मला पहिल्यांदा लाईक केलं. खरं सांगा, तुम्हीच केलं ना? हा, असं ज्यांनी नाही. ज्यांनी आमची लव्ह स्टोरी बघितलेली ना त्यांना किस्सा सगळ्यांना माहिती असणार सगळं आहे बघा. माहिती आहे. मी सगळं सांगितलेलं आहे. आमचं लव्ह मॅरेज कसं सुरू झालं, काय झालं, सगळ्यांना माहिती आहे. पण वहिनी अक्षय लहानपणी होता का, आम्ही शाळेत जायचो ना त्या टायमाला मुली पण त्याला खूप लाईक करायचे त्या टायमाला. तू आग लावायचं बघायला का? त्यावेळेचा जमाना वेगळा होता. मी जेव्हा आले ना तेव्हापासून नसं असं. नाही तसं नाही, म्हणजे काय माहिती का, अक्षय एकदम आता भारी दिसत सध्याला होता. सगळ्यांना माहिती त्याची बायको इतकी डेंजर आहे. बघू सुद्धा शकणार नाहीत कोण. जाऊ द्या, ज्या जुन्या गोष्टी असतात त्या जुन्या गोष्टी आता सहज विषय निघाला म्हणून हा शेअर केला तुमच्यासोबत आम्ही.